नमस्कार, मी अर्चना पाटंगणकर. मी छत्रपती संभाजीनगर येथे पेन सायकोलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहे. क्रॉनिक पेनमुळे शरीरावरती काही शारीरिक व मानसिक बदल होतात. कोपिंग मेकॅनिझम यामध्ये अनहेल्दी कोपिंग मेकॅनिझम आणि हेल्दी कोपिंग मेकॅनिझम असे दोन टाइप्स आहेत. मग अनहेल्दी म्हणजे काय, काय करू नये, आणि हेल्दी म्हणजे काय, तर काय करावं. अनहेल्दी कोपिंग मेकॅनिझम कोणते? नंबर 1, फिजिकल इनॲक्टिव्हिटी. क्रॉनिक पेनमुळे वेदना वाढतील या भीतीने आपण शरीराची हालचाल करत नाही आणि त्यामुळे वेदना अधिक वाढतात. दुसरं आहे निगेटिव्ह थिंकिंग. नकारात्मक विचारसरणी ही देखील वेदना वाढवण्यासाठी किंवा मानसिक विकार वाढवण्यासाठी कारणीभूत ठरू शकते. तिसरं आहे सोशल विड्रॉल, एकटेपणा. या एकटेपणामुळे पेशंटची निगेटिव्ह थिंकिंग वाढते व सायकोलॉजिकल चेंजेस देखील यामध्ये दिसून येतात. चौथा आहे ओव्हर मेडिकेशन. गोळ्यांच्या अतिवापरामुळे शरीराची गोळ्यांवरती डिपेंडन्सी वाढते. यानंतर आपण हेल्दी कोपिंग मेकॅनिझम यावरती बोलणार आहोत. तर मग हे हेल्दी कोपिंग मेकॅनिझम म्हणजे काय, तर हे आपण बघूया. यामध्ये नंबर 1, बॉक्स ब्रीदिंग. बॉक्स ब्रीदिंग हे 4 स्टेपमध्ये केलं जातं, ज्यामध्ये श्वास घेणे, दुसरं श्वास रोखणे, तिसरं श्वास सोडणे व चौथं पुन्हा श्वास घेणे. ही प्रक्रिया 4-4 सेकंदामध्ये डिवाइड केली जाते. ही मिनिमम 7 वेळा केली जाते. कालांतराने ही तुम्ही वाढवू देखील शकता. दुसरा आहे एक्झरसाइज. फिजिकल ॲक्टिव्हिटी किंवा नियमित व्यायामामुळे आपल्या शरीरातील एंडोर्फिन नावाचं रसायन रिलीज होतं, ज्याला हॅपी हार्मोन्स असं म्हटलं जातं, जे मूड बूस्टर म्हणून काम करतं, आपल्याला हॅपी ठेवण्यास मदत करतं. दुसरं आहे स्ट्रेस कमी करण्यास देखील आपल्याला हे मदत करतं. असे काही हेल्दी कोपिंग मेकॅनिझम शिकण्यासाठी तुम्ही जवळच्या पेन सायकोलॉजिस्टला भेटू शकता. आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.